नमस्कार, मी विजया वामन। देवेंद्र फडणवीसांना ओव्हरटेक करून आणखी एक माणूस पुढे निघून गेला, जो भाजपा हायकमांडच्या इशाऱ्यावरच काम करतो। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यादव यांच्या गाडीतून गचांडी धरत बाहेर काढलं। राज्यातील महत्त्वाचे नेते असतानाही 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचं तिकीट नाकारलं, परंतु तरीही आक्रस्ताळेपणा न दाखवता किंबहुना एकनाथराव खडसे, पंकजा मुंडेंप्रमाणे मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पक्षाचेच वाभाडे न काढता थंड डोक्यानं योग्य संधीची वाट पाहिली आणि पक्षानंही नंतर त्यांच्या शांत व संयमीपणाचं सोनं करत पक्षातलं अत्यंत महत्त्वाचं असं राष्ट्रीय सरचिटणीस पद देत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं। एव्हाना तुम्हाला समजलंच असेल आपण राज्यातील कोणत्या नेत्याबद्दल बोलत आहोत। त्यांचं नाव आहे विनोद तावडे। सुरुवातीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व नंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राहिलेले विनोद तावडे यांना 2019 नंतर पक्षाकडून डावलण्यात आलं आणि तेव्हाच विनोद तावडे हा विषय संपल्यात जमाय अशा चर्चा सुरू झाल्या। 2019 साली विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे पक्षापासून अलिप्त झाल्याचं चित्र होतं। विनोद तावडे हे आपल्याला प्रतिस्पर्धी ठरतील यामुळे त्यांचं तिकीट देवेंद्र फडणवीस यांनीच कापल्याची चर्चा त्यावेळी जोरदार रंगली होती। परंतु आता त्याच तावडेंनी जो पॉलिटिकल कमबॅक केला ते बघता विनोद तावडे आता पुन्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मोठा धोका समजले जात आहे। होय, 2019 मध्ये स्वतःचीच कापलेली उमेदवारी ते आता थेट पंतप्रधानांच्या उमेदवारीची घोषणा करण्यापर्यंतचा विनोद तावडेंचा प्रवास हा सोपा नव्हताच। प्रदेश भाजपमध्ये विनोद तावडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा वाद होता। भारतीय विद्यार्थी सेनेच्या चळवळीतून आलेले विनोद तावडे व संघाच्या मुख्यालयातून नातं सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या युती सरकारमध्ये सोबत काम केलं असलं तरी मुख्यमंत्री होण्याची विनोद तावडेंची इच्छा कधीच लपून राहिलेली नाही आणि त्यामुळे ज्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर आपण मुख्यमंत्री होणार असं म्हटलं त्यांचा पत्ता कट केला गेलाय। त्यामुळे तावडेंपासून 2 हात लांब राहण्याचा फडणवीसांना त्यांचा कायम धोका वाटत राहिला। त्यामुळेच की काय 2014ला मंत्री झाल्यापासून तावडे वेळोवेळी वादातही सापडले होते। 2015 मध्ये विनोद तावडे हे बोगस पदवीच्या आरोपावरून अडचणीत आले होते। तावडेंची इंजिनिअरिंगची डिग्री ही ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे आणि ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासन मान्यता नसल्यामुळे तावडे हे केवळ 12वी पास आहेत असा दावा विरोधकांनी केला। त्यामुळे प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेली माहिती ही फसवणूक असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांकडून त्यावेळी विनोद तावडे यांच्यावरती करण्यात आला होता। म्हणूनच विनोद तावडे हा माणूस संपला अशी चर्चा झाली होती। यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विधानसभेमध्ये करण्यात आली। त्यावर तावडे यांनी खुलासा करावा आणि त्यांनी खुलासा सुद्धा केला। त्यांच्याकडे असलेल्या खात्याकडून शालेय उपकरण खरेदीचे 191 कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप सुद्धा विरोधकांनी त्यावेळी विनोद तावडे यांच्यावरती केलेला होता। त्यानंतर अर्थ खात्याकडून या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली होती। अशा अनेक कारणांमुळे 2019ला तावडेंचा पत्ता कट करणं त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना सोपं गेलं होतं। परंतु त्यानंतर तावडेंनी अचूकपणे कमबॅक केलं। आता यामध्ये घडलं असं की 2019 मध्ये डावलल्यानंतर पक्षातलं त्यांचं स्थान आता चांगलंच बळकट झालं। 2019 नंतर राष्ट्रीय सचिव तर 2021 मध्ये त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली। भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव होतं ती जाहीर करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली। भविष्यात भाजपचा मुख्यमंत्री करायचं झाल्यास यात विनोद तावडेंच्या नावाचा विचार नक्कीच केला जाईल आणि केला जाऊ सुद्धा शकतो असं सुद्धा राजकीय जाणकार सांगतात। एवढंच काय तर विनोद तावडे यांनी चंदीगडमध्ये लावलेली फिल्डिंग भलेही ती फसली असली किंवा सुप्रीम कोर्टासमोर विनोद तावडे यांचा पोपट झाला असला तरी सुद्धा चंदीगडमध्ये सुद्धा विनोद तावडे मोठ्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह झालेले होते। एवढेच काय तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पडद्याआडच्या बऱ्याचशा घडामोडींमध्ये विनोद तावडे हे ऍक्टिव्ह आहेत। फक्त एवढंच की ते पडद्यासमोर दिसून येत नाही। देवेंद्र फडणवीस यांची जेवढी वाहवाही झाली किंवा जेवढं त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं गेलंय तेवढंच दणक्यान भाजप हायकमांड त्यांना आपटवेल अशी सुद्धा चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे भाजपा हायकमांडची बिघडली। जर देवेंद्र फडणवीस नसते तर ठाकरे आणि भाजप युती तुटत नव्हती। जर देवेंद्र फडणवीस नसते
तर एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचा प्रयोग जुळला नसता आणि जर देवेंद्र फडणवीस राज्यात नसते तर आज शरद पवार इतक्या टोकाचे भाजपाचे विरोधक झाले नसते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा पत्ता येत्या काळात भाजपा कटवेल असं दिसून येत आहे। ज्या अर्थी त्यांना आता उपमुख्यमंत्री पदावरती बसवलंय अगदी त्याच पद्धतीने आणखी एखादं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे दिलं जाईल, पण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापासून त्यांना लांब ठेवलं जाईल आणि मग फडणवीसांनंतर जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कुणाला समोर आणलं जाईल तर तो विनोद तावडेंचा चेहरा असेल अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत। तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांना ओव्हरटेक करून विनोद तावडे कधीच पुढे निघून गेलेत का? विनोद तावडे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून योग्य असतील का? कमेंट करा की फडणवीस बादशाह होते आणि बादशाह राहतील असं तुम्हाला वाटतं? त्याबाबतही कमेंट करा। जय महाराष्ट्र पब्लिक।